नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आता आम्ही अनफॉर्च्युनेटली आमचा आज पण प्लॅन बनला आहे. आम्ही चाललो आहे रायगडला, ते पण 11 वर्षानंतर. सगळे आम्ही शाळेतले मित्र भेटलो. आता आम्ही 11 वर्षानंतर आम्ही गेट टुगेदर केलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे. खूप जण कॅन्सल झाले, कमीत कमी 20-25 जण होती. त्यातले आता फक्त 11 जणच आम्ही फिक्स झालो. 11 का 9 जणच आहे, मला पण माहीत नाही नक्की. प्लॅन समाधान ताटेने केलं आहे. तर आता निघतो आम्ही. आता येत आहेत ते, मी वाट बघतोय. हो, कधी येत आहे ते. आमची गाडी आहे. आता आम्ही पूजा वगैरे करतोय. पूजा वगैरे करून आम्ही निघतो आता. फॉर्च्युनर बुक केले, मीच बुक केले. आपल्या BMW नाही भेटली, पण फॉर्च्युनर चालेल. अक्षय जाऊ दे रे बाबा. चला आता पूजा वगैरे करतो आणि निघतो आम्ही. आता आमची पूजा झाली आहे, आम्ही आता निघतोय. चला मग, जय श्रीराम. जय श्रीराम. अक्षय, हो भाई, झोपले काय सगळे? लोक झोपले पाठीमागचे. न्यायची लायकी नाही रे ते. सच्चा, माझं पोरग आता वाजलेत 3:30. भाई, 3:45. 3:45 का, सॉरी 3:45. आता आपण कुठे अक्षा? हे काय इथं आम्ही आता पुण्याला आहे आणि शुभम आमचा एक मित्र आहे. कुठे आहे तो? चाकणला आहे ना? चाकणला आहे. त्याला घ्यायला आम्ही चाललोय तिकडे. चाकणवरून मग आम्ही रायगडला जाणार. त्याला घेणार, पिकअप करणार. आता तो येऊन बसलाय. आम्हाला अजून इथून जायला 1 तास आहे. अक्षयने फोन करून त्याला 1 तास आधीच येऊन बसवले त्याला तिथे. तर त्याला जाऊन पिकअप करणार आम्ही, म्हणजे इथून रायगडला, गड किल्ल्यावर. चला मग भेटूया शुभमच्या इथे. बघा, शुभम इथं आलाय. अक्षय आला मित्र तुझा. अक्षय बोलला अक्षय उतरला, आमचा मित्र आला शुभम. चला मग आम्ही आता निघतो इथून. भेटला आम्हाला. हे एकटा झाला शुभम, अजून कोण नाही आला? अजून एक जण येणार होता ना? चला मग आता निघतो आम्ही. चला मग आता आमचा नाश्ता आले. सचिनने पहिला चालू केले खायला. कृपया सचिन अक्षयने. आमचा वडापाव आलाय. तू खा रे अक्षय, तू पहिला खा. बाय लोक, झोपले की उठले तुम्ही? आता आम्ही थोडं फोटोशूटसाठी थांबलो आहे. लोकेशन आम्हाला चांगलं वाटलं. काय ढगांचा व्ह्यू आहे बघा. लोकेशन जरा चांगलं वाटलं म्हणून आम्ही आता थोडं फोटोशूट करतो. अक्षा बघा कसा पोज देते. थोडं फोटोशूट करून मग आम्ही डायरेक्ट गडावर. चला मग थोडं फोटोशूट करूया. तर आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. आता आम्ही थोड्याच वेळात रायगड फोर्ट बघणार आहे. आम्ही आता रायगडाच्या पायथ्याशी आहे. तर फायनली आम्ही आता पोचलोय रायगड किल्ल्यावर. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही गाडी पार्क केली. लोक कपडे चेंज करतात काही जण. मी आता जातो रायगड किल्ल्यावर. तर रायगड किल्ल्यावर जाण्याचे 2 रस्ते आहेत. हा नवीन रस्ता बनवला आहे आणि खालून एक रस्ता आहे दुसरा. तर आम्ही विचार केला की खालच्या रस्त्याने जावं.
तर आम्ही आता चाललोय खालच्या रस्त्याने. फोटो तर काढू ग्रुपचा एक. मग यायला तर पाहिजे, सगळे पुढे चालले. बघा आम्ही आता खालच्या रस्त्याने चाललोय. किल्ले रायगड नाणे दरवाजा, रायगडावरची छत्री, निजामपूर. चला आता आमची ट्रेकिंग सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बोला महादेव. चला तर आम्ही आता सुरुवात केली आहे. हळूहळू आम्ही गड चढतो. ह्याचा काढ, ह्याचा हा हा फोटो काढ. व्हिडिओ धान्य हे करायचं. अरे तुला म्हणजे हे आता हे बघा हा नाणे दरवाजा आहे. हा काढला काढला. जय श्रीराम. हनुमानचं मंदिर भेटलं आम्हाला जाता जाताना. बजरंगबलीची जय. दरवाजा बघितला का? जा आहे का नाही जागा तुझ्या प्रजातीच्या लोकांसारख्या जातो. हे बघा दुख बा किती आहे गडावरती. अर्थ नाही तर व्यर्थ नाही. बर जरा आपण नाही सगळे निघलो, जरा थोडं थांबा. पायाला लागेल असं बोलू नका. क्लच दाबायचं त्या पायात. व्ह्यू बघा, व्ह्यू गडावरून. धुकं बघा. अक्षय तो व्ह्यू दाखव तेव्हा धुकं. काही दिसतच नाही खाली काय दिसतच नाही खाली. आणि वरती पण एवढं धुकं झाले. अक्षय दाखव ना हो. अक्षय. हा तर आम्ही आता पाणी पिलं. पाणी पिऊन आता आम्ही निघतोय. अर्धा रस्ता चढला आम्ही, अजून अर्धा रस्ता बाकी आहे. सगळ्यांची हालत खराब झाली. सगळेजण 5 मिनिटं बसले. कोणाची हालत खराब झाली? सगळ्यांची. बाबा शुभम बोलतो तुमची हालत खराब झाली. मग काय शब्द आहे शिवम तुझ्यासाठी याच्यासाठी. गड चढतोय 300 रुपये आहे. इंग्लिश मध्ये चांगल्या बरोबर बरोबर अर्ध्या रस्त्यात आलोय. सगळ्यांची हालत एकदम खराब झाली. कोण दाखवत नाही. सगळे म्हणजे जिद्दीवर चालले आम्ही, जिद्दीवर. ताटेचं पुरा वैतागलाय असं म्हणतो. सारखं बसू बसू म्हणतं चाललंय ताटेचं. खाली काही दिसत नाही. लय दुःख झाले. हालत खराब झाले. पाऊस चाललाय पण जरा बारीक बारीक पाऊस चाललाय. वरून दगड बिगड पडला तर. हा रे शुभम, वरून दगड बिगड पडला. सगळे अर्ध्या रस्त्यात आले. सगळ्याची हालत खराब. अक्षय काय आलं? तर शिवनेरी किल्ला असा बघायला गेलास ना, हा एक प्रकारे वाडा आहे तो आतमध्ये, आणि त्याला तटबंदी आहे. वाडाच आहे. असं आहे का? हा. त्याच्या पुढे तो खायला गेला का? हडसरला गेला नाही. हडसर केला. हडसर वेगळं, हडपसर वेगळं. ताटे गेला होता ते येणार होती. कमांडो गो. कमांडो. तिकडे ट्रिप काढा सगळी पावसाळ्यात. भीमाशंकर, किल्ले बिल्ले, हरिश्चंद्र हा चालत जायचं. भीमाशंकरला गेले ना आम्ही. कर्जत मधून चालत जायचं. कर्जत वरून डायरेक्ट तिच्या पायथ्याला जाते गाडी. कर्जत मधून तिथून चालत जायचं. सगळ्यात बाप मजा माहितीये का? चालायला नाही. चालायला कुठे गुप्त भीमाशंकरला गेलाय का? गुप्त भीमाशंकरला गेला. अक्षय बघा त्या माकडांना चॅलेंज करतोय. त्यांनी फक्त मला काय केलं पाहिजे. हा. त्यांनी मला कानात सांगितलं तिथं ब्लोजॉब मागतात. खरंच मित्रांनो, पावसाळ्यात आहे ना गडावर जायची मजाच वेगळी आहे. इथे बघा फोटोशूट करतात काही जण चालत चालत पुढे चालले आहेत. काही जण शॉर्टकटने येत आहेत. बघा हा माणूस शॉर्टकटने आला इथून.
रिक्स घेऊन आल्यावरती. पण व्ह्यू बघा काय दिसत नाही खालचं, एकदम धुकं धुकं. हे बघा किल्ला कुठे आहे काही दिसत नाही. पिना मारतो आणि होतो साईडला, मी नाही त्यातला कडीला वाटला असं आहे. आणि त्याला कोण बोलणे करतो आई बातम्या ब्लॉग मध्ये सुद्धा त्याला घेतो तर मला. अक्षा काय शब्द बोल. शुभम शुभम थोडंफार रुपये ते भेटतात त्यामुळं काय दिसत नाही. आता काय दिसत नाही दुकानवर. आता आम्ही किल्ल्याच्या दरवाजावर आलो बहुतेक. किल्ल्यामध्ये येण्यासाठी 25 रुपये शुल्क आहे एका माणसाचे. नवीनच नियम काढले वाटतं हा शिवम. 25 रुपये द्यायचे. ओके, आम्हाला माहित नव्हतं. 25 रुपये तिकीट काढून आम्ही आता चाललोय. हा जणांना तवाच झाला. चला तेव्हा 5 रुपये होते मला. तर वरती आम्ही चाललोय. पण हे सगळं चुकीचं आहे, कारण मराठी माणसाकडनं जर नाही बरोबर हा पैसा सरकार सचिन बघा खेकडा पकडतोय. पाय ठेवून राहू दे मग काढतोय का. हे बघ इथं तोफा आहेत. तोफा अक्षय उचलणार आहेत. अक्षय उचल ना. बघा अक्षय तसे होणार बोलतोय यार. हे बघा हे तलाव आहे. काय टावरे रे अक्षय तू येडाय का रे जरा. दिसत नाही का तुला एवढं. दिसत नाही तर धुकामुळे. हत्ती त्याला नंतर हत्ती तलाव आहे. हत्ती तलाव. आम्ही आता गडावर आलोय पण काही दिसत नाही, सर्व दुखच आहे. हे बघा काहीच दिसत नाही. रायरेश्वर मंदिर तिकडे आहे समोर. तिकडे ना समोर. इकडे किल्ल्यावरचा. त्यांना वर चढून बघू ना. तर गोडाऊन वगैरे असेल. एका इतिहासकाराने ना हे टाकलं की त्याच्यावरती की ही जर बाजारपेठ आपण असं बोलतो ना, तर ही जी हाईट होती त्यावेळेचा माणूस नाही म्हणशील तर 10 फूट वर पकड. 10 फुटाच्या वरच जर ही बाजारपेठ असेल तर एवढ्या वर सामान कसं येईल. कसं हे सगळं बाजारपेठी आहे. महाराज राहायचे कुठे मग. त्या साईडला अक्षय माहित नाही जरा गप्प बस. विचार
हा विचारूया तेच विचारूया. गाईडच घ्यायला. हे बघा गडावरती असे दुकान आहेत. हे मॅगी हे बघा इथे वाडे होते. हा धुकं गेले. तो बघ कॅब जायगा उतर होते. तेव्हा गडांवरती दुकान आहेत. जगदीश्वर मंदिरला चाललोय. हा रस्ता आहे. किल्ल्याच्या वरती मंदिर आहे. तिथे आम्ही चाललोय आता. आमची गेलो नाही आता आम्ही मंदिरात एंट्री करतोय. जगदीश्वर मंदिरमध्ये. इथे सर्व चप्पल काढून आतमध्ये जायचंय. जातो आम्ही आता आतमध्ये. बघा मंदिराच्या आतले महाराजांची समाधी पण इथेच आहे. कुठे आहे आतिश? पुढे आहे. इथे मंदिर आहे, पुढे समाधी आहे. नंदीचं मंदिर. आम्ही आता चाललोय आतमध्ये पाया पडायला. 2 साडे होते ना. काम कर 2 साडे होते ना. तो एक फॉर्म भर. त्या फॉर्म मध्ये तो काही महाराजांची समाधी आहे. ते आम्ही आता आलोय, पोचलोय. आणि तो वाघ्या कुत्र्या त्याची पण समाधी आहे इथे. वाघ्या कुत्र्याची पण समाधी आहे इथे ठीक महाराजांच्या पाठीमागे. प्रत्येकाला घरं होती. सैनिकांना घरं होती. सगळ्यांचं काय म्हणतात त्याला जे तोफ खाना वेगळा, दारू वेगळा, जेवणाचा खाना वेगळा, सगळं वेगळं होतं. प्रत्येकाला खोली वेगळी होती त्या टायमाला. सैनिक लोकांना पण ना. हा सरदारांना पण सगळ्यात भारी शिवाजी महाराजांची नोकरी पद्धत चालू किल्ल्यावरती ना. प्रत्येक आता आमचं दर्शन झालंय आणि इथे बाकी देवाचं आणि महाराजांच्या समाधीचं पण. रेडिंग वाला त्याला इतिहासामध्ये म्हटलं टकमक टोक पॉइंट. टकमक टोक पॉइंट म्हणजे काय? रायगड किल्ल्यावर चोरी, लबाडी, फितोरी, गुन्हेगारी जो कोणी 400 वर्षापूर्वी करेल त्या कायद्याचे हातपाय बांधले जायचे. त्याला पोत्यात भरलं जायचं. त्या पोत्याचं तोंड देखील बांधलं जायचं आणि तेथून त्याचा कडेलोट केला जात असायचा. आम्हाला एवढंच माहिती आहे. आम्ही इतिहासामध्ये आजही आम्ही इतिहास वाचतो, लिहितो. पण आपल्याला आजही माहिती आहे की रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 वर्ष वास्तव्य काढलं. पण आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी एकालाही फेकलेलं नाही. पण इतिहासामध्ये कुठेही वाचा आपले संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाही. कारण की संभाजी महाराजांच्या काळामध्ये चुकीला माफी नव्हती. म्हणून मालसावांचा कडेलोट संभाजी महाराजांनी टोकावरून केला होता. त्याला इतिहासामध्ये टकमक टोक पॉईंट म्हटलं गेलेलं आहे. बघा 2250 फुटाची दरी आहे. पोत्यामध्ये का बांधलं जायचं? कारण की मराठी माणसाची विधी केली जाते त्याची. पोत्यामध्ये जर भरून जर फेकला तर घावू शकतो, असा घावू शकत नाहीये. म्हणजे त्याला इतिहासामध्ये म्हटलं टकमक टोक पॉईंट. खाली एक निजामपूर गाव आहे त्याच्या खाली. काही जाणकाराचं मत आहेत, खरं किती खोटं किती सांगू शकत नाही. पण कथा आपण म्हटलं जातं की रायगड किल्ल्यावरती महाराज तिथून का लटत नव्हते लोकांना? कारण की तिथून आऊसाहेबांचं दर्शन महाराज घ्यायचे. कारण की आऊसाहेबांचा वाडागडाच्या पायथ्याला पाचारगावमध्ये आहे. पहिलं जगदीश्वराचं दर्शन आणि मग आऊसाहेबांचं दर्शन, मग राजकारभार. कारण की त्याच्या अगोदर महाराजांना आधीच सुद्धा नव्हता सिंहासनावर बसायचा, राजकारभार चालवायचा. काही जाणकाराची मत आहेत. काही म्हणतात की ही गोष्ट नव्हतीच.
म्हटलं जातं की राजे राजसदरीवरून जगदीश्वराच्या मंदिरात जायचे. सूर्योदयाच्या साक्षीने राजे आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करायचे. राजांची मिरवणूक जसा सूर्य वागेल त्या टोकावरती पहिलं किरण आऊसाहेबांच्या वाड्यावरती पडत जायचं. आऊसाहेब त्या किरणामधून बाहेर यायच्या आणि मग आपली आई तिथून मुलाला आशीर्वाद द्यायची आणि राजे तिथून आऊसाहेबांना मुद्रा करायचे आणि मग राजे सिंहासनावर बसायचे. काही दानकरच्या रायगड किल्ल्यावरती पाठीमागे राजे त्या टोकावरती गेले होते आणि पाठीमागे सेवक होता. सेवकाच्या हातात छत्र होतं आणि तो छत्र त्या महाराजांच्या पाठीमागे पाठीमागे उभा होता. वारा आला तो वरती उडाला. वारा वरती उडाला. राजा मला वाचवतो म्हणून पाहून राजे म्हणतात की मी देव तर नाही वाचू शकत, तुझ्या फक्त छत्री सोडली तुला काय होणार नाही. तो वरती जात आला पण तसा वारा तर खाली जात गेला. ज्या गावामध्ये जाऊन उतरला त्या गावाचं नाव तो फक्त निजामपूर. जिथपासून छत्री घेऊन त्या गावामध्ये उतरला त्या गावाचं नाव ठरवण्यात आलं छत्र निजामपूर. म्हणजे इतिहासामध्ये म्हटलं टकमक टोक पॉईंट ही एक दंतकथा आहे. असं घडलं होतं की नव्हतं इतिहासामध्ये कुठे उल्लेख केलेला नाही, पण एक दंतकथा म्हटली जाते म्हणून त्या गावाचं नाव छत्री निजामपूर ठेवण्यात आलेलं आहे. पहिलं निजामपूर होतं, मग छत्री निजामपूर का बरं ठेवलं? छत्री उतरले म्हणून त्या गावाचं नाव छत्री म्हणून निजामपूर ठेवलं. म्हणून आजही म्हटलं जातं की 350 वर्षापूर्वी जो शोध लागला पॅराशूट आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लागलेला आहे. म्हणून तर आजही नक्की म्हटलं पाहिजे घासल्या विना धार नाही, घासल्या विना धार नाही, तलवारीच्या पातीला आणि मर्द मरण्याशिवाय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. आता आपण बाजारपेठ संपलेली आहे. आता बाजारपेठेच्या जाताना आपल्या जगदीश्वराच्या मंदिरात जायचंय, पण जाण्यापूर्वी नक्की सांगावं असं वाटतं की काही आजूबाजूला काय आपल्याला चौथऱ्या बघायला भेटतील. अनेक चौथरे आहेत, काही जण म्हणतात 350 चौथरे आहेत, काही जण म्हणतात जवळ रायगड किल्ल्यावर 300 घरं आहेत. हा इथे असणाऱ्या मावळ्यांची राहण्याची जागा आहे. कारण की डाव्या साईडला चौसरे बघायला भेटली पूर्णपणे, कारण की पूर्ण चोरपूर झाली गडाची रायगड किल्ल्याची. मग ती राहणाऱ्या मावळ्यांची घरं आहेत. आजूबाजूला काही उत्खनन केलं आर्किओलॉजिकलने, ते उत्खनन त्या काळच्या विटांचा आतमधला जो काही आपल्याला भाग बघायला भेटतो, आतले चौथरे बघायला भेटत, तो आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे पूर्णपणे. आता इथून आपल्याला जगदीश्वराच्या मंदिरात जायचे, कारण की हा महाराजांचा राजमार्ग असायचा. राजमार्गाने राजे जगदीश्वराच्या मंदिरात जायचे. राजमार्गाने परतीने आऊसाहेबांना दर्शन करून राजे 32 मनाच्या सिंहासनावर त्यारूढ व्हायचे. ती जागा आपण आज पाहणार आहोत. आपण जगदीश्वराचं मंदिर आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. मंदिरात आतमध्ये काय आहे, मंदिराच्या आजूबाजूला काय आहे, त्या परिसराची पूर्णपणे माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजूनला राज्याभिषेक होता त्याच्यामुळे कचरा सगळा जमा झालाय, घेऊन जातील ते. इथे राज्याभिषेक झालाय. हे बघा, हे महाराजांचं नगरखाना आहे. तिथे आम्ही आता चाललो आतमध्ये. म्हणजे इथे बोललेलं एकदम हळू आवाजात बोललेलं तरी महाराजांना ऐकायला जायचं. हेच नगरखाना ते. नाही येतं रे, येतं खरं खरंच येतं. इथं उभं राहायचं नाही, तिथं उभं राहायचं एक जण आणि इथून बोलणार असं. जुन्या काळात हा जुन्या काळ, शांतता असते. हा शांतता. पब्लिक काय चाव चाव गेले ते हे असं काय इथं बांधलंय. आता 6 जूनला रोपवेने खाली जातोय. एकाची 200 रुपये तिकीट आहे जाण्यासाठी आणि खालून वरती येण्यासाठी परत वरून खाली जाण्यासाठी 300 रुपये. म्हणजे रिटर्नवाले 300 आणि फक्त जाण्यासाठी 200. चला मग आम्ही जातो रोपवेने. तेव्हा हॉटेल आहे असं मस्त, प्रतीक्षालय. टोकन देतात ते, टोकन आलं की आपलं जायचं. मग आता आम्ही खाली उतरलो. हे बघा ही लाईन आहे. हे बघा वरून तिथून येतं, तिथून येतं खाली. ते रोप आहे. आता आम्ही उतरलोय. गाडीवाले आमचे येऊन उभे आहे तिकडे. तिथून गाडी लावून वरतून चालत जायला आहे आणि इथून रोपवेवरून खाली यायला. त्याला ते लोक अजून आले ना. आम्हाला कमीत कमी 2 तास गेला रोपवेच्या नादात. बघू येतील. 4 मिनिटं लागले होते. हा खाली उतरायला फक्त 4 मिनिटं लागले, पण काहीतरी ते खराबी झाल्यामुळे आम्हाला वेळ गेला. ते येतात त्यांची वाट बघत बसूया. ढग कसे दिसत, काय ते वाफ आहे का पाणी आहे काय कळनाच. फॉग मशीन लावले, फॉग मशीन लावले वाटतं. चला मग आता आम्ही निघतोय. सर्वांनी कपडे बिपडे चेंज केले, सर्व झोपेमध्ये. तर आता आम्ही जेवायला थांबलो इथं. कुठलं ठिकाण आहे काय माहित नाही. थांबलोय, भूक लागल्या म्हणून. काल रात्री जेवलेलो, त्यानंतर जेवलो नाही. मग आता थाली मागवली आहे. जेवण करून आम्ही डायरेक्ट निघणार चाकणला.
तिथे शुभमला सोडणार, मग तिथून मग मुंबईला. चला मग भेटूया, आता खूप कंटाळा आला आहे. पुढे जर ब्लॉग बनवायला टाईम भेटला तर बनवू, नाहीतर मग डायरेक्ट घरी गेल्यावर एंड. अक्षय कसं वाटलं? घोबड्याने लय मरवला, घोबड्यासाठी करायला लागले एवढं. गुबड्या म्हणजे शुभम. शिवम थाली आली आहे, सर्वांना एवढी भूक लागली, अक्षयने मग चालूच केली. आता फटाफट जेवतो आणि आम्ही निघतो. तर आता आम्ही थोडं अक्षयला गाडी चालवायला दिले. अक्षयला गाडी शिकवतोय मी. अक्षय आता गाडी आता गाडी आली मागून घेतोय लावड्या आई. जाऊ दे जातात ते सोड. बरोबर आहे. ड्रायव्हर कच्चा आहे म्हणून. जाऊ दे, काय होत नाही, जातात ते कोंबड्या. सोड, गेली तर गेली. जाऊ दे रे अक्षय, लावड्या कुठेच लावड्या हे पण उडू पुढं त्या कोंबड्या. अजून टाकत नाही. आईच्या बोचत जाऊ दे. कपडे लावड्या सुभाष कोणता गेला सांग रे त्याला. 5वा गेला. लावड्या अरे 5वा गे रे सुभाष त्याला सांग यार. बघ सांगणार नाही तर तिला कळणार कसं. ठीक आहे गाडी दिली आहेस बरोबर आहे. अरे नीट खरं सांगा ना शुभम लावड्या. अक्षय 5वा गे रे. पप्पा शपथ 5वा गे रे. मी तिसरा टाकला लावड्या. तू तिसरा टाकलाय, मग 5वा पडलाय ना अक्षय. सांगा ना लावड्या. मी चालू. हा आता वरती घ्या. 3रा गेअर पडला आता. फिंगर तर लांबच राहील. गोटीला गोटी पिटवली डायरेक्ट. बघा शुभमला सोडून गेला अक्षय. दरवाजा पण खोला ना अक्षय. शुभमला इथेच सोडून गेला. आम्ही ब्रेक घेतलाय थोडा, काहीतरी खाऊया त्यासाठी. गाडी लावली तर सगळे फ्री पण होत आहेत. आता इथून आम्ही निघतो डायरेक्ट रूमला सोडायला. आमचा मित्र शुभम झाला. शुभम बाय बाय. पोचला की पत्र पाठव. दिवस बघायला लागले आज. कोणाला सांगितलं ना आपण. तर आता आम्ही शुभमला उतरवलं इथं. सगळे थकल्यात आता रुपेश गाडी चालवतोय. आता आम्ही सर्वजण झोपून जाणार आहे. चला मग पिकनिक आमची एंड झाली. फटाफट बाय बाय. गुड नाईट.